अमळनेर शहरातील मुंदडा नगर भागात एका खासगी कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामात ठेकेदाराने नगरपालिका प्रशासनाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केल्याने जलवाहिनी फुटली। या खोदकामात 250 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली असून यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आणि अर्ध्या अमळनेर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। बेळगाव तालुक्यातील गुंडे येथे वृंदावन मथुरा यात्रेसाठी निघालेल्या भाविकाच्या रस्त्यातच मृत्यू झाला। या घटनेमुळे गुंडे येथील 22 कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। चाळीसगाव तालुक्यात नाशिक विभागाचे उपसंचालक बीबी चौहान यांनी शनिवारी अचानकपणे रांजणगाव येथे धडक देत शाळांची झाडाझडती घेतली। त्यात त्यांनी सध्या स्थितीत सुरू असलेल्या द्वितीय सत्राच्या संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा चाचणीच्या प्रत्यक्ष वर्गात जाऊन आढावा घेतला। 3 तास त्यांची ही तपासणी मोहीम सुरू होती। यावेळी त्यांच्या समेत रांजणगाव केंद्राचे केंद्र प्रमुख शरद मोरे उपस्थित होते। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रांजणगाव फाट्याजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनावर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली। यामुळे वाहन चालकासह प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले। पोलिसांच्या सतर्कतेमुळे लुटीचा प्रकार यशस्वी होऊ शकला नाही। अमळनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातून महत्त्वाचे दस्तऐवज असलेल्या लॅपटॉप चोरून नेणाऱ्या आरोपीला अटक करून पोलिसांनी लॅपटॉप ताब्यात घेतला। अमळनेर तालुक्यात अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीचे उद्घाटन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले। पाचोरा तालुक्यात खरीपापेक्षा रब्बी पिकाचे उत्पादन यंदा भरघोस आले। ज्वारी, दादर, मक्का, बाजरी आदी पिकांचे यंदा विक्रमी उत्पन्न झाले असून चारा उत्पन्न देखील चांगले झाल्याने पशुपालकांना वाहतूक खर्च केल्यास चारा फुकटच दिला जात असल्याची स्थिती निर्माण झाली। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे। चाळीसगाव नजीक बायपास जवळ उड्डाण पुलावरही डांबरीकरण आणि संरक्षण कठडे बसवण्यात येत आहे। लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। गुरुवारी क्रेनच्या सहाय्याने कठडे बसवली जात होती। अमळनेर तालुक्यातील डेकू रस्त्यावर असलेल्या गुलमोहर कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। नगरपालिकेने या परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली। धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार समिती जवळपास 30 वर्षापासून कार्यान्वित असूनही येथे पाळीव जनावरांचा बाजार कधीच भरला नाही। आता एरंडोल मध्ये बाजार समिती अस्तित्वात आल्याने आता तरी या ठिकाणी जनावरांचा बाजार भरेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली। रावेर येथे सूर्य ढगाळ वातावरणाची घालमेल करीत एप्रिलच्या मध्यातच मे हिटचा अकाली तडाखा देऊ लागल्याने नौती बंगालमधील केळी मालाची परिपक्वता वेगात होऊन केळी मालाची आवक कमालीची वाढली। केळी कापणीला आल्यानंतर केळीचे बाजारभावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। बेळगाव तालुक्यातील शिवणी येथे नुकतेच आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। अमळनेर तालुक्यातील मुंडी डांगरी गावात जीप व डीपीडीसीच्या जनसुविधा योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन जिल्हा परिषदच्या माजी सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडले। पारोडा तालुक्यातील महसूल वसुलीत 10 ग्रामपंचायतींनी 100% महसूल वसूल केला असून त्यांना लवकरच त्यांना शासनातर्फे प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। चाळीसगाव येथे धुळे रोड स्थित येथील इस्कॉन परिवाराच्या राधा गिरीधारी मंदिरात राम जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने जानकीनाथ दास प्रभू, मारुती प्राणदास प्रभू यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला। यावल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी महसूल विभागाने कारवाई करत वाळूचे डंपर आणि ट्रॅक्टर जप्त केले। जामनेर तालुक्यातील पारधी येथे एका कार्यक्रमात 2 गटात बाचाबाची होऊन 2 जणांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली। यावेळी जातीवाचक शिवगाळ करण्यात आल्याने पोहूर पोलिसात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे वक्फ बिलच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील सुमारे 40 वकिलांनी राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली।